सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, पण मतदान झालं आणि 26 मतं घेऊन अभूतपूर्व विजय प्राप्त झाला. तो एक वेगळा आनंद आहे, तो कौटुंबिक आणि मला नक्कीच जीवनामध्ये हा दिवस लक्षात राहील. कारण की लोकसभा नुकतेच झाली त्यावेळेस तुम्ही खूप प्रयत्न केले, पण तिथे पराभव झाला होता आणि आज पंकजा मुंडेंचं एक मोठं राजकीय पुनर्वसन होत आहे. याच्यावर हे बघा, राजकीय पुनर्वसन म्हणावं, पदावर गेल्यानंतर राजकीय पुनर्वसन का नाही असं म्हणणं नाही, पण शेवटी त्या नेत्या आहेत, त्यांनी नेतृत्व महाराष्ट्राचं केलं, त्यांच्या मागं महाराष्ट्रातली जनता आहे. पण एखाद्या सभागृहात या जनतेचा प्रतिनिधी म्हणून येणं, आज लोकसभेमध्ये आम्ही प्रयत्न केला आणि अतिशय थोड्या मताने पराभव त्यांचा झाला, त्या माझ्या जिवारी नक्कीच लागलेला. पण आज विधान परिषदेत त्या आल्यात, याचा आनंदही तेवढाच आहे की पुन्हा त्या या सभागृहात आल्यात आणि नक्कीच त्या ठिकाणी त्या या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतात. धन्यवाद.